रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचं जे लोकेशन आपण निवडलेलं आहे ते लोकेशन आहे वाघबीड लोकेशनला. विजय ॲनेक्स नावाची बिल्डिंग आहे जी सगळ्यात शेवटी झालेली आहे आणि इथे एक 1000 कार्पेटचा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याला तुम्ही बघू शकता. प्रॉपर अशी बाल्कनी आहे, प्रॉपर म्हणजे प्रॉपर बाल्कनी. बिल्डिंग तशी जर बघितली तर 10-12 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पण बाल्कनी मात्र तुम्हाला प्रॉपर मिळते. कार्पेट बाकी प्रॉपर मिळतो. ज्या मंडळीला मोठं घर हवं आहे, बाल्कनी हवी आहे, त्यांच्यासाठी हा फ्लॅट उपलब्ध असू शकतो. कार पार्किंगचा जर विचार केला तर आपल्याला अशा पद्धतीची ओपन कार पार्किंग सोसायटीतर्फे नक्की मिळेल, याची शाश्वती नक्की असणार आहे. हे जे जुने मालक यांनी ग्रिलला लोअर फ्लोअरला फ्लॅट असल्याकारणानं ग्रिलचं वगैरे सगळं काम वगैरे व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. आणि परत जर तुम्ही ह्या बाल्कनीमधनं आपण इकडे आलो तर राहिला प्रश्न, आता आपण कंपासद्वारे जर बघितलं तर बाहेर जाताना हा नॉर्थ वेस्ट आहे. बाहेर जाताना हा नॉर्थ वेस्ट असणारा फ्लॅट आहे. आणि जर समोर आपण आलो तर समोर आल्यानंतर तुम्हाला इकडे जर बघितलं 2 घरं समोर दिसतील. 2 लिफ्ट तुम्हाला ऑलरेडी आहेत आणि ह्या साईडला 2 घरांचं प्रावधान आहे. ज्यावेळेला हे जे मालक आहेत ह्या मालकांनी हे सेफ्टी डोर याचं बनवून घेतलेलं आहे. आतमध्ये आपण आल्यानंतर तुम्हाला प्रशस्त चांगल्या पद्धतीचा आणि असा भरगच्च मोठा असा हॉल मिळतो, ज्याची सिलिंग हाईट जरी तुम्ही बघितली तर माझ्या हिशोबाने जरा थोडीशी उंच आणि मोठी आहे. आणि मग तुम्ही त्या हॉल अधिक तुम्हाला जर इकडे बघितलं तर इकडे पण तुम्हाला डायनिंगचा स्पेसही वापरायला मिळतो. आणि हॉलच्या ह्या साईडला आपण आल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यांदा व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर जी बाल्कनी दाखवली होती ती तुम्ही बाल्कनी बघू शकता, किती मोठी आणि किती प्रशस्त आणि किती चांगल्या पद्धतीची आहे. राहिला प्रश्न याचा मेंटेनन्सचा, तर साधारणतः 5400 रुपये मेंटेनन्स असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत इकडे, असं नाही आहे. आणि नंतर ज्यावेळेला हॉलकडनं तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे परत मोठा असा चांगल्या पद्धतीचा डायनिंग स्पेस आहे, जो तुम्हाला वापरायला नक्की मिळू शकतो. आणि नंतर ह्याच्या जस्ट अपोजिट साईडला आपण जर आलो तर इथं तुम्हाला L शेपमध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीचं किचन आहे. म्हणजे हे पण जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल, म्हणजे जुनं असल्यामुळे तुम्ही बघू शकता की तुम्ही जुन्या घरांमध्ये तो फरक वेगळा जाणवतो की बाबा घर साईज मोठी मिळते. आणि गॅसची पाईपलाईन पण ऑलरेडी आपल्याला ह्या घरामध्ये आलेली आहे. मॉड्युलर किचनचं काम केलेलं आहे. अजून थोडी डागडुचकी जरी नीटनेटके, वरती काय काम करायची गरज नाही, पण खाली थोडंसं जरा बेरिंग वगैरे चेंज करायची गरज नक्की लागू शकते. बाकी काय काम करायची गरज नक्कीच नाही आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली इथे आलात तर इथे तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे, जे मोठं आणि चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण तुम्हाला वेगळी अशी जागा मात्र तुमच्या वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर दिली गेलेली आहे, जे तुमचे कपडे सुकवण्याचं काम म्हणा किंवा तुमचं वॉशिंग मशीनचं काम ह्या साईडला नक्की चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. अशा पद्धतीची ही तुमची ड्राय बाल्कनीचा आपण स्पेस बघितला. नंतर बाहेर आल्यानंतर आता ज्या वेळेला इथे येणार आहात इथं बघा तुम्ही किती मोठी जागा आहे. इथं तुम्ही कपाट पण बनवू शकता, पण सध्या इथं हँडवॉशसाठी चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे. आणि इथं तुम्हाला वेगळं काही प्रावधान करायचं म्हटलं तर तुम्ही नक्की करू शकता. आणि त्याच्या जस्ट अपोजिटला आलात तर प्रॉपर परत इथं गेस्ट बेडरूम आहे. आणि गेस्ट बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर एक बेड तिकडे पडलेला आहे, इकडे कपाट आहे, तरी मध्ये एक बेड लागेल एवढी मोठी जागा. म्हणजे हा पण ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल ह्याची बेडरूमची साईज पण चांगली मोठी आणि चांगली प्रशस्त नक्की आहे. आता हे गेस्ट बेडरूम आहे, पण जो आता ह्या पद्धतीचे घरं नॉर्मली मिळत नाही, कारण आत्ताचं कार्पेट आणि त्याच्यात बराचसा फरक नक्की जाणवतो. पण ह्या बेडरूमची साईज तुम्हाला खूप मोठी आणि चांगली जाणवेल. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इमिडिएटली अजून एक बेडरूमचं प्रावधान आहे, जिथे तुम्ही बघू शकता ह्या साईडला ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक कपाट आहे. कपाटाच्या ह्या साईडला तुम्हाला एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे, जिथे तुम्ही लहान मुलं वगैरे खेळताना तुम्हाला नक्की दिसू शकतात. सुंदर अशी ह्या अशा पद्धतीनं दिसतात. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आला तर इथं तुमचं बेड लावा. बेड लावल्याच्यानंतर तुम्हाला परत इथे पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं प्रशस्त ह्या साईडला पण तुम्हाला मिळेल. कारण हे पण जर बघितलं तुम्ही तर इकडे असं जर बघितलं इकडे पण मोठं हे तुम्हाला एक मिळतं. खरं तर इथे पण काही प्रॉब्लेम नाही. वाघबीड लोकेशन खूप चांगलं आहे. आत्ताच नवीन बातमी म्हटलं तर तुम्हाला सांगतो, ट्रायल मेट्रोची आत्ताच्या 2 दिवसापूर्वी मेट्रोची ट्रायल पण चालू झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं जर बघितलं तर ह्या मेट्रो स्टेशनपासून हे जे घर आहे हे तसं बघितलं तर खूप जवळ आहे, कारण की हे साधारणतः 5 मिनिटाच्या वॉकेबलवरती तुम्ही मेट्रोला जाऊ शकता. आणि नंतर आता हा आपला शेवटचा बेडरूम आहे. इकडे जर आलं तर इमिडिएटली तुम्हाला इथे एक मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे मिळतं. हे मिळाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पण साईज वाईज जर बघितलं तर हे पण मोठं आहे. थोडं आता तुम्हाला थोडंसं हे काम प्लंबिंग वगैरेचं करावं लागेल थोडंसं, म्हणजे ते नवीन घर घेतल्यानंतर तुम्हाला थोडंफार करणं गरजेचं असणार आहे. अदरवाईज मग तुम्ही परत कपाटं म्हणा
त्या सगळ्या काही गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत, पण बेड बनवावं लागेल. अशा पद्धतीचं थोड्या थोड्या गोष्टी करायची गरज नक्की आपल्याला आहे. मग आता हा शेवटचा बेडरूम आहे. ह्या शेवटच्या बेडरूमची साईज पण तुम्हाला जाणवेल की किती मोठी आहे, कारण इकडनं जर बघितलं तर एवढी मोठी जागा तुम्हाला इकडनं ह्या साईडला मिळते. अधिक इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी मिळते, इथे एक कपाट मिळतं, त्याच्यानंतर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत खिडकी आहे. तर बेडरूम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि खूप प्रशस्त नक्की आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, मोठं घर पाहिजे, मोठा परिवार आहे, स्कूलचं जर बघितलं तर पोद्दार म्हणा, हिरानंदानी म्हणा, हॉरिझॉन म्हणा, ह्या सगळ्या शाळेच्या जाळ्यापासून जवळ हवं आहे, मार्केट म्हणा, हॉस्पिटल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी इथून पण वाघबीळ लोकेशनला जवळ आहे. ठाणा स्टेशनपासून मात्र हे जे अंतर आहे साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरापर्यंत हा फ्लॅट नक्की असणार आहे. हिरानंदानी स्टेटला लागून असणारं हे वाघबीळला कॉम्प्लेक्स आहे, जिथे भविष्यात येणारं हिरानंदानी वेस्ट गेट आहे त्याच्या जस्ट अपोजिटला हे बिल्डिंग असणार आहे. अशाच पद्धतीचे हा 3 BHKचा फ्लॅट आहे. असेच घरं आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट आणि ह्या फ्लॅटची किंमत साधारण सांगताना आपल्याला 1,45,00,000 रुपये सांगितलेली किंमत आहे. पण ही किंमत फायनल नसणार आहे. तुमचं पेमेंट कसं आहे किंवा काय सगळा विषय आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या फ्लॅटमध्ये निगोशिएशनचा पार्ट असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं घोडबंदरला एक ऑफिस आहे, ढोकळे कोलशेत रोडला एक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आम्ही ह्या सगळा पट्टा कवर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आमची जर तुम्हाला घरं आवडत असतील, शेअर करा, कमेंट करा, त्या सबस्क्रायबर्स पण करा, जेणेकरून आम्ही अजून जास्त ठाण्यातले घरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.